लाईव्ह मध्ये गेलं तरी होतंय सर. जुन्याच्या लाईव्ह मध्ये गेलं तर. हॅलो. टीचर फायटर पेन रायगड आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 पर्व 6वे. टीचर्स फायटर्स पेन आयोजित गुरुवर्य नितीन पाटील चषक आजचा दिवस चौथ्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी रंगतोय. या चषकासाठी थोरा मोठ्यांचे अनेकांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. सन्माननीय गुरुवर्य नितीन पाटील सर, त्याचप्रमाणे शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य आणि त्यांची रायगड टीम, शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सन्माननीय चेअरमन विठोबा लक्ष्मण पाटील आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, मानद सचिव आणि सर्व सोसायटी यांचं देखील सहकार्य आम्हाला लाभलं. त्याचप्रमाणे सन्माननीय उद्योगपती रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्व राजूसाहेब पिचिका यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लाभलं. त्याचप्रमाणे संपूर्ण 5 दिवस आपल्याला पिण्याच्या पाण्याची ज्यांनी व्यवस्था केली आमचे आधारस्तंभ श्री महेंद्र गायकवाड सर, त्याचप्रमाणे आपल्याला चेंडू उपलब्ध करून दिले संपूर्ण टुर्नामेंटसाठी बबन नावले सर, प्रवीण गावंड आणि आदर्श शिक्षक सन्माननीय मंगेश कांबळे. त्याचप्रमाणे सलग 3 दिवस या ठिकाणी 4 दिवस भोजनाची व्यवस्था केली श्री दशरथ येरणकर सर, पडळकर सर, संतोष सावंत सर, हे आमच्याच टीचर्स फायटरचा एक हिस्सा असणारे. सर काय बोलता? रिव्ह्यू प्रत्येक संघाला 1 मिळेल. रिव्ह्यू वाईड, बीमर आणि रनआउट या 3 गोष्टींसाठी असतील. एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नसेल. एलबीडब्ल्यू सांगितलं का? एलबीडब्ल्यू सांगितलं का? एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नसेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं या स्पर्धेच्या अखेरच्या क्षणांकडे, शेवटच्या लॉट्सकडे आपण वाटचाल करतोय. महेश टू नितीन, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पहिला चेंडू, सामन्यात सुरुवात होतीये. राज्यस्तरीय सामन्यांचा आजचा दुसरा दिवस. राईट आर्म ओव्हर द विकेट महेश, लोअर फुल टॉस खेळून काढलाय चेंडू, कार्पेटला गुदगुल्या करत जातोय. काऊ कॉर्नर कडे क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. 1 धाव निश्चितपणे पूर्ण होईल. 1 धावेनंतर धाव फलकाला सुरुवात होतीये. श्री गणेश होतोय या ठिकाणी धाव फलकाचा. धावसंख्या फलकावर होतीये 1, बिनबाद 1. सामन्याची सुरुवात, गोलंदाजीची सुरुवात आणि धावसंख्येची सुद्धा सुरुवात. दुसरा चेंडू हलकासा उसळी घेणार होता. आउटसाइड द ऑफ स्टिक, सहजरित्या निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटक मार्गस्थ असताना धावसंख्या फलकावर आहे अवघी 1. खरं तर कालपासून
धावांचा पाऊस पडतो या मैदानावर. पुढचा चेंडू पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील 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 मात्र पंच स्थिर. खेळाडूचा मागचा पाय क्रीज मध्येच होता. खेळाडू सुरक्षित. सुरेख यष्टीरक्षण त्या ठिकाणी वसीम सरांचं अप्रतिम यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतंय आणि असंच यष्टीरक्षण त्यांचं दिवसभर बघायला मिळेल ही अपेक्षा. वसीम सर एक चाणक्य विकेट किपर. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धुमाकूळ घालणारी ही जोडी वसीम सर आणि युवराज. त्यांचा हा संघ कोल्हापूर क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय आणि महेश कांबळे सर पुनश्च एकदा पुढचा बॉल राईट मोर द विकेट. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा निघून जातोय. विकेट किपरला बीट करून एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेवर समाधान मानले. 22च्या रूपात ही धाव आली आहे. या एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या फलकावर लागतीये ती 2. गडी मात्र सर्वच्या सर्व अजून सुरक्षित. कुठली विकेट नाहीये. एक संथ सुरुवात या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र एक जीवदान मिळते त्या ठिकाणी यंग टीचर्स येवला नाशिक संघाला. पहिली इनिंग पूर्ण झाल्यानंतर मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर आणि सुपरस्टार रत्नागिरी दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉससाठी यायचे. आपल्यासाठी पहिला आणि शेवटचा कॉल असेल. राईट मोर द विकेट महेश. लोअर फुल टॉस खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि युवराज 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 वर कॅच. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय. विकेट क्रमांक 1 तंबूच्या दिशेने परत. उद्या 14 एप्रिल 2025 भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. धावसंख्या या ठिकाणी फलकावर लागली आहे ती 2. विकेट मात्र पहिली 3 माफ करा 3. एक गडी बाद 3 आणि जो झेल टिपला होता युवराजाने खरोखर अप्रतिम. कॅच ऑफ द मॅच. मी ज्या खेळाडूचं नाव घेतलं होतं ज्यानं चेंडूची एज घेतली आहे. चेंडू जातोय थर्डमॅन कडे. एक धाव त्या ठिकाणी पुन्हा पूर्ण होतीये. अजूनपर्यंत बॅट मधून मात्र मोठे फटके येताना या ठिकाणी दिसत नाहीयेत. धावसंख्या फलकावर आहे ती 3-4. षटक मार्गस्थ आहे. दुसरं. कोल्हापूर विरुद्ध नाशिक असा हा सामना. स्लॉट मध्ये होता. भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत षटकार.
पहिली इनिंग झाल्यानंतर नाही नाही परत कॉल नाही करणार हो, असं म्हटलं. पहिली इनिंग झाल्यानंतर दोन्ही आहेत ना आले. कॅप्टन योगेश पवार खेडेकर सर या ठिकाणी मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर संघ घेऊन रात्री आमच्याकडे प्रवास करून येणारा शेवटचा संघ होता. अतिशय दुरून या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून पेण नगरीमध्ये उपस्थित राहिलेत. आपलं मनपूर्वक 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 स्वागत. वळव्यात सामन्याकडे दुसरं षटकाची या ठिकाणी अखेर होते. 2 षटकं या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या फलकावर लागते 13. एक गडी बाद 13. सर ते पेपर पडला एकदा 2 गडी बाद 13. राहुल वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय. राहुल गावडे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल पॅव्हिलियन एंड कडून. पेण नगरपालिकेचं योगेश पवार पॅव्हिलियन त्या ठिकाणी त्या एंड कडून गोलंदाजी करेल. राहुल गावडे त्याचा सामना करील. फलंदाज ज्ञानदेव नवसारे आणि नवीन आलेला फलंदाज नितीन गावित. ज्ञानदेव सामना करील. एस ब्लॉक होल चेंडू होता खोदून काढलाय. बाउंड्रीवरून क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. कालपासून या मैदानावर धावांचा पाऊस 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 आणि पडला. आतापर्यंत हायेस्ट स्कोर या ठिकाणी झालाय. आमचे स्टॅटिस्टिकल मास्टर नागले काका सांगतायत 115. गोरेगाव 11 मानवगाव संघानं 115 धावा 6 षटकामध्ये या मैदानावर केल्या आहेत. आणि आत्ता मात्र संथ सुरुवात होताना दिसते. यंग टीचर्स येवला नाशिक संघाची. कोल्हापूर मोठी टीम मोठा संघ त्याचप्रमाणे सुरेख सुरुवात या ठिकाणी रोखून ठेवलंय यंग टीचर्स नाशिक संघाला. धावसंख्या फलकावर आहे ती 14. कॉमेंट्री करतोय बाबा. ओके ओके उल्लेख करू आहे. लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आपण श्री समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून सलग 4 दिवस बघतोय. अतिशय सुरेख प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळतंय. सर्वांना विनंती असेल की समर्थ लाईव्ह इव्हेंट्स चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन दाबायचा आहे. धावचीची संधी आणि येस इट्स रिअली अटेम्प्ट टू सुसाइड. दुसरा गडी या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. नितीन गावित. नितीन गावित या ठिकाणी तंबू जवळ करतोय. तंबूमध्ये परततोय आणि यंग टीचर्स येवला नाशिक संघाला या ठिकाणी दुसरा हादरा बसतोय. दुसरा धक्का. आणि आत्ता मात्र प्रवेश करतायत मैदानामध्ये संघाचे संघनायक श्री उदयकुमार कुऱ्हाडे सर. गोलंदाजी मात्र सुरेख होताना दिसतीये. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. चेंडू हवेमध्ये. पाहुयात उंची गाठली आणि लांबी सुद्धा गाठली आहे. येतोय तो मोठा 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 षटकार. गेले सलग 4 दिवस या ठिकाणी अंपायरिंगची भूमिका साकारणारे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मदत करणारे सन्माननीय सुनील पवार सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष 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 स्वागत सर. षटक मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 3. धावसंख्या फलकावर आहे ती 22. एक मोठा षटकार या ठिकाणी आता चालाय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू धावतोय. रेस लागली आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये आणि ही शर्यत मात्र जिंकतोय चेंडू. धावा मिळतायत त्या 4. संघाची धाव संख्या लागतीये फलकावर 26. आपण बघतोय टीचर्स फायटर्स पेण आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025. अप्रतिम असे सामने या ठिकाणी गेले 3 दिवस सुरू आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मर्यादित
अशी ही स्पर्धा. धावसंख्या फलकावर आहे 26, लॉस ऑफ 2 विकेट्स 26. सर एकच झाली, बरोबर आहे सर. तुमचा 12वा प्लेअर आहे इथे, प्लीज कंटिन्यू मॅच. पहिल्या ओव्हरला 3, दुसऱ्या ओव्हरला 10. 13 आणि आता किती? आता 10, 12, 13, 26. 26 धावसंख्या, बरोबर आहे सर. बॉलर कोण आहे? राहुल. तोच आहे ना, शेवटचा बॉल आहे. पुढचा चेंडू खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. धावसंख्या फलकावर 1 ने वाढतीये. धावसंख्या फलकावर लागते 27. मी सांगतो थांबा. षटक तिसरं संपते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. पृथक्करण सांगतोय, लक्ष द्यायचंय कोल्हापूर संघानं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10, 13 झाल्या. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथ्या चेंडूवर षटकार, चौकार आणि 1 अशा 14 धावा आल्यात. पहिल्या 13 आणि या षटकातील 14 अशा 27 धावा एकूण फलकावर लागतायत. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे, तो धावा मोजतोय. या ठिकाणी आमचे स्कोरर 4 दिवसात 0 फॉल्ट, एकही चूक न झालेलं या ठिकाणी आमचे स्टॅटिस्टिकल मास्टर नागले सर. इट्स ओके सर, हरकत नाही. वळूयात सामन्याकडे. धावसंख्या फलकावर 27. गोलंदाज युवराज. संघनायक कोल्हापूर छत्रपती शाहू टीचर्स क्रिकेट क्लब कोल्हापूरचा कॅप्टन युवराज मात्र यावेळी गोलंदाजीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतोय. संघाच्या वतीनं 4थं वैयक्तिक पहिलं षटक युवराज टाकेल. सामना सुरू आहे. छत्रपती शाहू टीचर्स क्रिकेट क्लब कोल्हापूर विपक्ष यंग टीचर्स येवला नाशिक. युवराज यस, स्लॉटमध्ये चेंडू होता आणि गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषकाला सलामी देणारा हा खणखणीत षटकार. अप्रतिम फटका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू द बॉलर, हेड ऑफ द बॉलर, सुंदर फटका. भिरकावून दिलाय. चेंडू होणार सीमा पार. समीकरण बदलतायत. या 2 षटकाराबरोबर धावसंख्या फलकावर लागते ती 39. ज्ञानदेव नवसारे यांच्या बॅटमधून आलेला हा 4था षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि अक्षरशः युवराज याच्या गोलंदाजीची सुरुवातीच्या 2 चेंडूवर पिसं काढली आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वैयक्तिक 33 धावांवर 10 चेंडू 33 धावा. आउटसाइड द लेग स्टिक. यस, पंच सुचित पाटील यांचा इशारा येईल. चेंडू असेल वाईड, चेंडू असेल अतिरिक्त. युवराज टू ज्ञानदेव. येस, लोअर यॉर्कर होता. धावचीची संधी मात्र थोडासा ढिसाळपणा या ठिकाणी क्षेत्ररक्षणात जाणवलाय. त्याची परिणिती या ठिकाणी एका धावेमध्ये होते. धावसंख्या 41, 40ची ओलांडून पुढे जाते. 41 धावांमध्ये प्रवेश करतो यंग टीचर्स येवला. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये संत सुरुवातीनंतर आता मात्र आक्रमक रूप घेतले फलंदाजांनी. युवराजाच्या षटकात पुन्हा एकदा गुडलेंथवर आपटलेला चेंडू खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. 1 धाव. थोडीशी सावधानता बाळगली आणि युवराजचं कमबॅक सुद्धा चांगलं आहे. सलग बॅक टू बॅक 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र 1 वाईड आणि 2 चेंडूवर एकेरी धावा दिल्यात. धावसंख्या फलकावर आहे ती 42. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. विकेट क्रमांक 3 पॅव्हेलियन मध्ये परत.
युवराज. यस, चेंडू खेळून काढलाय काऊ कॉर्नर डायरेक्शनला. क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख क्षेत्ररक्षण. फेकी मात्र तितकीशी अचूक नाहीये, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एका धावीनं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या फलकावर लागते ती 43. लॉस ऑफ 3 विकेट्स. पंच सुचित पाटील यांचा इशारा येतोय. षटक संपलंय. चौथ्या षटकाचा या ठिकाणी अखेर होतोय. आपण 3 षटकानंतर पाणी घेऊन गेलात तरी चालेल. 12व्या खेळाडूसाठी सूचना असेल. उन्हाळ्याचे दिवस आहेत. फक्त आज जाताना पंचांना विचारून जायचंय. ते बॉटल भरून घ्या तिकडनं. तिथनंच आम्ही इथं भरून ठेवलं. आता नाही सर, घाई करा जरा, नका भरण्यात वेळ नका घेऊन जा. 4 षटक. धावसंख्या फलकावर आहे ती 43. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 43. एकाला 2 पॉवर प्ले 2 ओव्हरचा. येस, आउटसाइड द लेग स्टंप. हलकीशी बोटं फिरवली आहेत. चेंडूनं गिरकी घेतली आहे. चेंडू स्थिरावतो. यष्टीरक्षक वसीम यांच्या हातामध्ये. कुठली धाव नाहीये, कुठलाही धोका नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अहिल्यानगर चषक गाजवला होता आपल्या फिरकीनं. तोच हा गोलंदाज तानाजी पहिल्या चेंडूवर निर्धाव मारा सुरू करतोय. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू नव्हतीये. फलंदाज ज्ञानदेव सामना करेल तानाजी यांचा. दत्तात्रय सामना करेल आणि पुनश्च एकदा यष्टीरक्षक चाणक्षपणा दाखव. पाचवं. यस, पुन्हा एकदा चेंडूने गिरगी घेतली आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करेल. तत्पूर्वी एक धाव दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी कॅरी होतीये. लावूच नका. आउट गेलं झालं तर लावा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. अपील आणि बोट वर आणि फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू उपलब्ध.
नवीन फलंदाज भिवसेन कोपनर. षटक सुरू आहे 5वं. तानाजी यांच्या माध्यमातून नाशिक संघाविरुद्ध 3 धावांची आवश्यकता नाही. या गोलंदाजानं मात्र सामना रोखून ठेवला होता. तोच हाच गोलंदाज. राईट आर्म पुन्हा एकदा चेंडू फिरलाय, बोट फिरली आहेत आणि फलंदाज मात्र चकतोय, संपूर्णपणे फसतोय, मामा बनतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या फलकावर आहे ती 44. लॉस ऑफ 5 विकेट्स. षटक. या षटकामध्ये अवघी 1 धाव दिली आहे. 2 बळी घेतलेत तानाजी यांनी. लेग स्पिन गोलंदाजी आपण बघतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बनवला. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. आउटफील्ड सुपरफास्ट चेंडू एक्सप्रेस गतीने निघून जातोय. मा रे शा पार येतोय तो खणखणीत चौकार. धावसंख्या फलकावर ती 48. 48. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद. 48. 50च्या 5 षटकं संपली आहेत. 5 षटकं पूर्ण झाली आहेत. 5 षटकाची अखेर झाली आहे. 30 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा झाल्यात त्या 48. आपण बघतोय टीचर्स फायटर्स पेण आयोजित जिल्हा परिषद राज्यस्तरीय प्राथमिक शिक्षक मर्यादित गुरुवर्य नितीन पाटील चषक 2025. ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेण. समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण हे सामने यूट्यूबला सुद्धा बघू शकतो. लिंक आपल्याला राज्यस्तरीय ग्रुपवर प्रोव्हाइड केलेली आहे. शेवटचं अंतिम षटक महेश वैयक्तिक दुसरं. संघासाठी 5वं. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय आणि चौकार. ढिसाळ क्षेत्ररक्षण. मोठी चूक. चेंडू हातामध्ये होता, सहजरित्या फील्ड करू शकले असते, मात्र 3 धावांचा भुर्दंड त्या ठिकाणी बसतोय. येतोय तो चौकार. ज्या ठिकाणी 1 धावा मिळू शकली असती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या आगेकूच करतीये 52. 50+ या ठिकाणी 50 धावा फलकावर लागतायत. शॉर्ट पिच चेंडू. मोठा फटका मारण्याची संधी होती मात्र फसलाय. बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये. वसीम सर चूक करणार नाहीयेत. विकेट क्रमांक 6 तंबूच्या दिशेनं परत. मधून छत्रपती शाहू कोल्हापूर, यंग टीचर्स येवला नाशिक आणि टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग हे 3 संघ एकमेकांशी झुंजणार आहे. तर ग्रुप एच मधून मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर, सुपरस्टार रत्नागिरी आणि टीचर्स FCC खेड हे 3 संघ लढणार आहेत. टीचर्स FCC बीड माफ करा टीचर्स FCC बीड हे संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. तर पहिला सामना आजच्या दिवसातील या ठिकाणी सुरू आहे. छत्रपती शाहू कोल्हापूर यंग टीचर्स येवला नाशिक. बरोबर 9:50 पहिला चेंडू या ठिकाणी पडला. सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा आणि 1 धाव मात्र त्यावर मिळतीये. आणि 10:15 झाली. 6वं षटक सुरू आहे. जवळपास 25 मिनिटामध्ये 5 षटकं पूर्ण करून 6व्या षटकाकडे आगेकूच करतोय अतिशय वेळेमध्ये कोल्हापूर संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस खेळून काढलाय. डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे आणि वॉट अ थ्रो, वॉट अ शूट आणि विकेट नंबर 7 पॅव्हिलियन मध्ये परत. हेच ते क्षेत्ररक्षण, हीच ती फिल्डिंग अप्रतिम जी कोल्हापूर संघाला अतिशय उंचीवर नेऊन ठेवते, मोठा संघ बनवून जाते. ती हीच कामगिरी आपण आता मैदानावर बघतोय. संघाची धावसंख्या फलकावर येते ती 55. गडी मात्र तंबूमध्ये परतले 7.
55 लॉस ऑफ 7 विकेट. दुसऱ्या सामन्यासाठी या ठिकाणी तयार राहायचंय. मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर विपक्ष सुपरस्टार रत्नागिरी. एक कोकणातील संघ, एक उत्तर महाराष्ट्रातील संघ. अहिल्यानगर नाशिक उत्तर महाराष्ट्र विभागातील एक संघ आणि सुपरस्टार रत्नागिरी तळ कोकणातील संघ. पुन्हा एकदा अक्षरशः सुसाइड अटेम्प्ट. विकेट नंबर 8. तू चल मैं आया. आता मात्र रांग लागली या ठिकाणी विकेटची. धावसंख्या फलकावर लागते ती 55. 56 टू विन आहे. शतक संपलंय. शतक संपलंय. 6 षटकं 55 झाले. 56 टू 6 षटकं या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. 55 धावा फलकावर लागल्या आहेत आणि विजयासाठी आव्हान असेल 56 धावाचं. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मास्टर ब्लास्टर अहिल्यानगरचे संघनायक योगेश पवार आणि सुपरस्टार रत्नागिरीचे संघनायक दीपकजी खेडेकर. आपण नाणेफेकीसाठी डायसवर यायचंय. तत्पूर्वी या ठिकाणी आपण दोन्ही संघनायकांचं स्वागत करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर संघाचं या ठिकाणी स्वागत करतोय. संघनायक योगेश पवार यांनी त्यांच्या टीमला आमंत्रण असेल की आपण डायसवर यावं आणि या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय आमच्या संघाचे आधारस्तंभ निलेश पाटील यांना विनंती करेन की हे स्वागत त्यांनी करावं. यूट्यूबला विनंती असेल की हा स्वागत सोहळा त्यांनी कव्हर करायचा आहे. या ठिकाणी लिंक टाकली आहे ग्रुपवर सर. मस्त विकेट घेतली सर. सुपरस्टार रत्नागिरी संघाचे दीपक. हॅलो विजय. बघ याच्यामध्ये बघ कोणते. ये बाबा. हॅलो 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 हॅलो. लगेच बंद पडताय तो सर. हॅलो चेक. माईक संपले. आहे ना. चला नाशिक लावून घ्या. हॅलो कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. हॅलो या ठिकाणी अतिशय शिस्तीमध्ये लाईनअपमध्ये यंग टीचर्स येवला नाशिक संघ प्रवेश करतोय. आमच्या स्पर्धेची या ठिकाणी शान राखतोय. धन्यवाद सर. आपण वळूयात सामन्याकडे. रत्नागिरीने नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. या ठिकाणी मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर संघाला विनंती असेल की प्रत्येक इनिंग सुरू होण्याच्या पूर्वी, पहिला बॉल मार्क होण्याच्या पूर्वी
आपला 12वा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं आवश्यक आहे, नसल्यास आपल्याला पेनलाइज केलं जाईल. सर्व संघांना विनंती असेल कुठं कुठं या ठिकाणी पहिला सामना रंगतोय. छत्रपती शाहू टीचर्स क्रिकेट क्लब कोल्हापूर विपक्ष यंग टीचर्स येवला नाशिक. प्रवीण सर या ठिकाणी 99 नंबरची जर्सी घालून 12th मॅन म्हणून आमच्या समालोचन कक्षात यंग टीचर्स येवला संघाच्या माध्यमातून उपस्थित आहेत. सर सहर्ष स्वागत. आपण बघतोय प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मर्यादित गुरुवर्य नितीन पटेल सेवापूर्ती चषक 2025 टीचर्स फायटर्सच्या माध्यमातून आपण सर्वजण विश्वास ठेवून इतक्या दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आपण आलात. फुल ना फुलाची पाकळी आम्ही आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. वळूयात सामन्याकडे. सामना या ठिकाणी सुरू होतोय. बॅट्समन पाठवा. फलंदाज पाठवा कोल्हापूर प्लीज. आपण क्षेत्ररक्षण करताना 6 षटकं अतिशय वेळेत पूर्ण केली, 27 मिनिटांमध्ये पूर्ण केली. आपले धन्यवाद. 10:23 झाले आहेत. बरोबर अर्ध्या तासामध्ये आपल्याला ही इनिंग सेकंड इनिंग पूर्ण करायचे. अतिशय वेळेत आज सकाळपासून आपण वाटचाल करतोय. येईल तो आता इथं. फोनच सायलेंट करतो. ए हनुमानचा फोन येतो मला. तुझ्या हनुमानचा फोन येतो. मी नाही उचलणार. तुम्ही सगळे घोळ घालून ठेवलेत. एकदा सांगायचं नाही सांगायचं. एकदा बोलो एकदा आला तर फोन नको. गोलंदाजीसाठी पहिलं षटक यंग टीचर्स येवला नाशिक संघाच्या वतीने घेऊन येतील उदयकुमार कुऱ्हाडे सर. बरोबर 10:25 या ठिकाणी होत आहेत. 10:55 आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सामना करेल युवराज सर संजय संतोष ठोमके. संतोष ठोमके. हे बदलली काय तुम्ही लाईनअप? तीच आहे ना. युवराज. हॅलो चेक. स्ट्राईकला असतील युवराज, नॉन स्ट्राईकला साथ देतील संतोष सर आणि उदयकुमार कुऱ्हाडे सर. गोलंदाजीची धुरा सांभाळतील यंग टीचर्स येवला नाशिक संघाच्या वतीनं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा योगेश पवार पॅव्हलियन एंड कडून असेल. पहिला चेंडू लोअर फुलटॉस खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेनं आणि चेंडू होतोय सीमा पार. येतोय तो पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. विजयासाठी आव्हान असेल. 56 धावांचं. पंच आमचे अक्षय म्हात्रे सर आणि स्क्वेअर लेग पंच सुचित पाटील सर. अतिशय चाणक्य चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू हवेमध्ये उंची गाठलीये आणि लांबी सुद्धा गाठलीये. चेंडू होतोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके या ठिकाणी. युवराज करवीर नगरीचा हा संघ, करवीरचा हा युवराज आपल्या नावाला मात्र जागतोय. खणखणीत 2 फटके या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवर येत आहेत. धावसंख्या फलकावर लागते ती 8. आमचा महत्त्वाचा आधारस्तंभ आमचे मोठे दादा वडगाव क्रिकेट क्लबचे ओनर सन्माननीय उमेरदादा पेंडकर यांचं या ठिकाणी आगमन होतं. 4 दिवस अतिशय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं. आज देखील आपण उपस्थित झाला. धन्यवाद. मनपूर्वक आभार. चेंडू जातोय कार्पेटला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या दिशेनं. 1 धाव त्या ठिकाणी मिळतीये. चाणक्य फलंदाजी 2 मोठे फटके आल्यानंतर 1 धाव काढून मात्र स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते. आता सामना करण्यासाठी असेल तो संतोष आणि गोलंदाज उदय सर. उदय टू संतोष. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा गुडल्यांवर आपटलेला चेंडू आणि चेंडू जातोय खणखणीत षटकार. जवळपास 65 मीटरचा हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. संतोषाच्या बॅटवरून पहिल्याच चेंडूवर भिरकावून दिले. चेंडूला बाहेर
धावा मिळतील 6. धावसंख्या फलकावर लागली ती 15. रम लागल आता. अपील 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 आणि बाद. संतोष या ठिकाणी बाद होतोय. विकेट क्रमांक 1 पॅव्हिलियन मध्ये परत. हॅलो, चालू सामना छत्रपती शाहू कोल्हापूर वर्सेस यंग टीचर्स येवला नाशिक. कर जरा निलेश, कर जरा. माझा घसा जामच झालाय. हैराण. तू बोलतोय की थोडं सावकाश बोला, हळूहळू बोला. कोणाची बॅटिंग कोणाची मला बॅटिंग सांगा. कोणाची बॅटिंग आहे? बॅटिंग सचिन हां काय म्हणताय? कोण आता बॅटिंग कोण करतो? आता बॅटिंग करतोय सचिन सर. कुठला संघ कुठला? हे कोल्हापूर कोल्हापूर संघ. कोल्हापूर बॅटिंग करतोय. किती संघाची धावसंख्या ती 1-15. सुंदर चेंडू आणि तेवढाच चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते यंग टीचर्स येवला नाशिक या संघाकडून. 2 धावावर समाधान मानावं लागेल ते कोल्हापूर संघाला. संघाची धावसंख्या होते 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाची धावसंख्या झाली ती 1-17. 56 धावांचा पाठलाग. चांगली अशी धावसंख्या म्हणावी लागेल ती कोल्हापूर संघाची. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आले ते प्रवीण काकडे सर. पहिला षटक मागडा षटक म्हणावं लागेल. कमबॅक करतील का बघूया. आणि हा खराब चेंडू अतिरिक्त 1 धाव मिळते ती छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. संघाची धावसंख्या होते ती 1-18. बॅट्समन तो युवराज सर आहे. सुंदर चेंडू आणि विकेट जाते. युवराजांची दुसरी विकेट जाते ती कोल्हापूर संघाची कोल्हापूर संघाची. पंचांनी आउट द्यायच्या त्यांनी ग्राउंड सोडलं होतं. स्पोर्ट स्पिरिट आहे. चांगली अशी खेळाडू वृत्ती पाहायला मिळते ती छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाकडून. पंचांनी बोट वर करायच्या अगोदर बॅट्समन बाहेर पडले. संघाची धावसंख्या होती ती 2-18. पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपात टाकला होता आणि दुसरा चेंडू अतिशय सुरेख टाकला आणि चांगली अशी विकेट घेतली ती युवराजांची. बॉलरचं नाव आहे प्रवीण काकडे. प्रवीण काकडे सरांनी. चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल ते काकडे सरांचं. त्यांची जागा सोडायला ते महेश कांबळे सर. काकडे सरांचा पुढचा चेंडू कांबळे सरांना. प्रवीण टू महेश. प्रवीणांचा पुढचा चेंडू महेशांना आणि सुंदर चेंडू टोळाला 1 धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न करते पण 1 धाव समाधान मला लागेल ते कोल्हापूर संघाला. संघाची वाढती धावसंख्या 2-19. प्रवीण यांचा पुढचा चेंडू. आता कोण गेला?
सचिन प्रवीण टू सचिन. प्रवीण यांचा पुढचा चेंडू. सचिन यांना ऑफ साईडला टोलवला चेंडू. एक धाव घेते, दुसऱ्यासाठी प्रयत्न करते आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे ती कोल्हापूर संघानं 2 धावांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होती ती 2/21. अतिशय सुंदर असं पंच म्हणून काम करत आहे ते सुचित सर आणि अक्षय सर. प्रवीणचा पुढचा चेंडू. सचिन यांना पुढे मारण्याचा प्रयत्न आणि खणखणीत षटकार. चांगल्याशी फलंदाजी म्हणावं लागेल ती सचिन सरांची. संघाची धावसंख्या ते 2/27. चांगलासा समाचार घेतला तर प्रवीण यांच्या गोलंदाजीवर. प्रवीण यांचा पुढचा चेंडू. सचिन यांना जागावून खेळण्याचा प्रयत्न. सर टोलवला चेंडू. एक धाव घेतले. संघाची धावसंख्या होती ती 28. पुढील होणारा सामना मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर आणि सुपरस्टार रत्नागिरी. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू काही समजू शकले नाही. धावसंख्या स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीला धावसंख्या होती ती 2/28. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल ते यंग टीचर्स येवला नाशिक संघाचं. सुचित सर काय म्हणताय? ओके 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 दादा उमेर दादा थर्ड अंपायरच्या स्वरूपात. रिव्ह्यू कोणाचा आहे सुचित सर? सुचित सर कॅन्सल झालं. ओके विजय सर. अक्षय सर सुचित सर दोघा मिळून निर्णय घ्या जरा. आणि रिव्ह्यू कोणाचा आहे ते पण सांगा आम्हाला. हां हां ओके. बॉलर कोणाचा सर? दोन षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 2/28. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. चांगलासं कमबॅक म्हणावं लागेल ते यंग टीचर्स येवला नाशिक संघाचं. स्ट्राईकला आहेत ते सचिन सर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते महेश सर. बॉलरचं नाव वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन ते ज्ञानदेव नवसारे सर. आपल्या संघासाठी ज्ञानदेव सरांचा पुढचा चेंडू. सर टोलला चेंडू. एक धाव घेतलेली आहे ती कोल्हापूर संघानं. संघाची धावसंख्या होते 29. ज्ञानदेव सर ज्ञानदेव टू महेश
आणि हा सोयर चेंडू मला वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव मिळते ती कोल्हापूर संघाला. संघाची वाढती धावसंख्या होते ती 30. सांगा मला जर चांगल्याशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते ज्ञानदेव नवसारे संघाची. पुढचा चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होते ती 2 बाद 30. दोनच नाही 3 बाद का 2 बाद? चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल ते ज्ञानदेव नवसारे सरांचं. ज्ञानदेव टू महेश. ज्ञानदेवांचा पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, आधी उंचावर डोलला चेंडू आणि हा खणखणी षटकार. 6 धावा मिळतात त्या छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. संघाची धावसंख्या होते ती 36. 21 चेंडू 20 धावा. 21 चेंडू 20 धावा. छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाला सट टोलेला चेंडू महेश आणि एक धाव घेतली ती छत्रपती शाहू कोल्हापूर संघानं. संघाची धावसंख्या होती ती 37. 2 बाद 37. स्ट्राईकला ते सचिन. ज्ञानदेव टू सचिन. ज्ञानदेवांचा पुढचा चेंडू सचिन सरांना. जागेवर खेळण्याचा प्रयत्न आहे. संजू चेंडू काही समजू शकले नाहीत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 19 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. स्ट्राईकला ते महेश. ज्ञानदेव टू महेश पुढे मारण्याचा प्रयत्न आणि सट टोले चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते यंग टीचर्स येवला नाशिक या संघाचं. आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल ते छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. संघाची धावसंख्या होती ती 40. किती आला षटकामध्ये? 12. 3 षटकांचं विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण काकडे सरांनी 11 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकाने ज्ञानदेव नवसारे सरांनी 12 धावा दिलेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू 16 धावांची गरज. अतिशय मापक असं आव्हान आहे. टीचर फायटर पेन रायगड आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 आणि या सामन्यांसाठी आम्हाला जे विशेष सहकार्य केले ते म्हणजे पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड, तसेच राजू पिचिका उद्योजक शिक्षक परिषद, तसेच आम्हाला 5 दिवस जी पाण्याची व्यवस्था केली आहे ते महेंद्र गायकवाड सर. आणि या टुर्नामेंटमध्ये आम्हाला संपूर्ण 5 दिवस चेंडू पुरवले ते म्हणजे बबन नावले सर, प्रवीण गावंड सर, मंगेश कांबळे सर. तसेच आम्हाला इथे भोजनाची व्यवस्था केली आपल्या सर्वांसाठी ते दशरथ ऐरणकर सर, पडळकर सर, संतोष सावंत सर. तसेच आम्हाला या सामन्यासाठी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनची जी ट्रॉफी दिलेली आहे ते आमचे उमेर दादा. पंचांची कामगिरी करत आहेत ते सुचित सर, अक्षय सर, अतिशय नावाजलेले पंच. बॉलर आहे रामकिशोर. एक मिनिट, नाव काय बॉलरचं? राम किशन. वैयक्तिक पहिल्या षटकाने संघाच्या वतीनं
चौथं षटक घेऊन आले ते रामकिशन सर. त्यांचा सामना करतील सचिन सर. रामकिशन टू सचिन. पुढचा चेंडू जाग्यावर डोलला चेंडू आणि हा चेंडू जातोय षटकार. 6 धावा मिळतात त्या छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. आता जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे ती छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाला. चांगलासा पुरेपूर समाचार घेतला तो यंग टीचर्स येवला नाशिक संघाचे गोलंदाज रामकिशन सरांचं. रामकिशन टू सचिन. रामकिशन यांचा पुढचा चेंडू सचिन यांना जागावर करण्याचा प्रयत्न. चेंडू काही समजू शकले नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 46. पुढचा चेंडू रामकिशन सरांचा सचिन यांना आणि जागेवर टोला चेंडू. टोला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते यंग टीचर्स येवला नाशिक या संघाचं. 1 धाव मिळाली आहे ती म्हणजे छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाला. संघाची धावसंख्या होते ती 47. 2 बाद 47. रामकिशन सरांचा पुढचा चेंडू महेश यांना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा खणखणी षटकार. 6 धावा मिळतात त्या छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाला. आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे ती छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाला. सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत ते छत्रपती शाहू कोल्हापूर संघ. रामकिशन सरांचा पुढचा चेंडू महेश यांना. चांगली अशी फलंदाजी करतात महेश. पुढे मारण्याचा प्रयत्न. हा सुद्धा षटकार आणि संघ विजयी होते. विजयी तसेच पराजित दोन्ही संघाचे अभिनंदन. पुढील होणारा सामना मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर वर्सेस सुपरस्टार रत्नागिरी. हॅलो. दरम्यान आपण काही स्वागत घेतोय. या ठिकाणी पंच हनुमान नाईक रायगड टेनिस असोसिएशनचे अंपायर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षात यायचे. तत्पूर्वी या ठिकाणी टीचर्स FCC बीड, टीचर्स फ्रेंड्स क्रिकेट क्लब बीड संघनायक सन्माननीय संदीपजी गवते सर यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. मी उमेरदादा पेंडकर यांना विनंती करेल की सरांचं स्वागत. जवळपास 350 किलोमीटर दूरवरून प्रवास करून आलेला हा संघ या ठिकाणी अतिशय वेळेत उपस्थित राहिला. टीचर्स FCC बीड सन्माननीय संघनायक गवते सर, संदीप सर गवते, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी एक सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. दरम्यान सुपरस्टार रत्नागिरी संघ मात्र या ठिकाणी मगापासून फोटो सेशन सुरू आहे. धन्यवाद सर. संदीप गवते सरांचं या ठिकाणी स्वागत होतंय. अतिशय कडवी लढत दिलेला अहिल्यानगर स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला हा संघ टीचर्स FCC बीड. अप्रतिम खेळ आज देखील या संघाकडून आपल्याला बघायला मिळणार आहे. पंच हनुमान नाईक या ठिकाणी आलेत. सन्माननीय रायगड टेनिस असोसिएशनचे पंच हनुमानजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी राजेश भोईर यांना विनंती करेल की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पंच हनुमान नाईक सर आज दिवसभर या ठिकाणी अंपायरिंगची धुरा सांभाळणार आहेत. आमचे सुचित पाटील, हनुमानजी नाईक आणि अक्षय सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्माननीय राजू आखाडे सर, अध्यक्ष समस्त धनगर समाज पेण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण डायसवर यायचं. या ठिकाणी त्यांचं कार्याध्यक्ष ओके आणि कार्याध्यक्ष शिक्षक भारती कपिल पाटलांची ही संघटना, महाराष्ट्रातील शिक्षकांचा आवाज बुलंद करणारे कपिल पाटील आणि त्यांच्याच विचारांचा वारस असणारे सन्माननीय राजूजी आखाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी राजेश भोईर सहर्ष स्वागत करतायत.
सहर्ष स्वागत सर. या ठिकाणी स्वागत सोहळा संपवतोय आणि मैदानाकडे वळतोय. सामना सुरू होणार आहे. मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर विपक्ष अहिल्यानगर फिल्डिंग आहे. सुपरस्टार रत्नागिरी. सर नाव काय बोलायचं तुम्हाला? सर मनोज पागदे. सन्माननीय मनोज पागदे सर या ठिकाणी सुपरस्टार रत्नागिरी संघाच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांना आपल्या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. ओव्हर टू माईक मनोज सर. धन्यवाद मनोज सर. टीचर्स फायटर पेण रायगड आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा याचं आयोजन नियोजन असंख्य अशा ऑनलाईन ऑफलाईन कामातून वेळ काढून त्या गोष्टीसाठी विशेष असं लक्ष देऊन आणि मेहनत घेऊन एवढी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणं तसं सोपं काम नाही आहे. मी नक्कीच आपल्या या पेण रायगड टीमसाठी, त्या संपूर्ण आयोजकांसाठी आणि या स्पर्धेला मेहनत घेतलेल्या सगळ्याच आपल्या सहकाऱ्यांसाठी सर्वांच्याच वतीने खूप खूप शुभेच्छा तर देईनच. तुमचं अभिनंदनही खूप करण्यासारखं आहे. कारण या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण नियोजन करतो की ही स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे, त्यावेळेस येणाऱ्या प्रत्येक संघाचं जी खेळ आहे किंवा त्यांची जी सोय आहे ती व्यवस्था होणं फार गरजेचं असतं. ती व्यवस्था आपण उत्तम पद्धतीनं केलेली आहे. मैदानाची निवडही उत्तम केलेली आहे आणि आपण सर्वांनीच खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेला आमच्या जवळजवळ संपूर्ण आपल्या राज्यातील सगळ्याच संघांकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचे खूप खूप आभार मानतो आणि अशाच स्पर्धा आपल्याकडून भरवल्या जाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, नक्कीच सर. वळूयात सामन्याकडे. त्या ठिकाणी नाणेफेक जिंकून सुपरस्टार रत्नागिरी संघानं फलंदाजीची निवड केली. आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर. शेवटची जी स्पर्धा